तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या YouTube चॅनल महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्समध्ये आणि ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये. तर ब्रह्मास्त्र सीरीजचा हा दुसरा एपिसोड आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण स्किनबद्दल बघितलेलं होतं आणि स्किनच्या लेयर्स वगैरे आपण पहिल्या एपिसोडमध्ये कव्हर केलं. त्याच्यामध्ये त्याची थिअरी आणि एम-सी-क्यू दोन्ही पण पार्ट आपण कव्हर केला होता. त्याचप्रमाणे ही जी आपली ब्रह्मास्त्र सीरीज असणार आहे, तिच्यामध्ये आपण अगोदर थिअरी शिकवणार आहोत आणि थिअरी झाल्यानंतर लगेच त्या टॉपिकवर आपण त्याचे एम-सी-क्यू पण कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपण मार्कशीट, ई-एस-आय-सी, त्यानंतर सी-आर-ई, आर-आर-बी आणि जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत, जसं की डी-एच-एस आणि डी-एन-ए-आर यांना पण आपण टार्गेट करणार आहोत. डी-एच-एस आणि डी-एन-ए-आरला पण आपण टार्गेट करणार आहोत आणि याच्यामध्ये पूर्ण जो एक्झामचा आपला सीरीजचा जो पॅटर्न असणार आहे, तो अगोदर आपण थिअरी शिकवणार आहोत आणि थिअरी झाल्याच्या नंतर लगेच त्या टॉपिकवरचे आपण एम-सी-क्यू करणार आहोत. तर आपण काल जो फर्स्ट एपिसोड होता आपला, फर्स्ट एपिसोडमध्ये आपण स्किनबद्दल बघितलेलं होतं. आपण स्किनमध्ये जे स्किनचे लेयर्स वगैरे असतात, त्याच्यानंतर त्या लेयर्समध्ये कुठल्या लेयरमध्ये काय असतं, कुठल्या लेयरचे काय-काय स्पेशालिटीज आहेत, हे आपण सगळं कालच्या एपिसोडमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे. तर आज आपला जो सेकंड एपिसोड आहे, त्याच्यामध्ये आपण बर्न हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. तर बर्न म्हणजे काय? बर्न म्हणजे काय? बर्न एक इंजुरी आहे. कसली इंजुरी आहे? बर्न एक इंजुरी आहे. कशामुळे होऊ शकते ती? थर्मल होऊ शकते. त्याच्यानंतर तुमची कशी होऊ शकते? रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याशिवाय होऊ शकते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल होऊ शकते. नंतर केमिकल होऊ शकते. ठीक आहे. हे बर्नचे टाइप आहेत. थर्मलमध्ये काय होणार? तुम्ही डायरेक्ट हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात किंवा तुम्ही स्टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात. ठीक आहे. किंवा तुम्ही एखाद्या हॉट लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात, तर तुम्हाला थर्मल इंजुरी जी आहे ती होते. त्यानंतर रेडिओ काय आहे? सनबर्न किंवा एखाद्या पेशंटला रेडिओथेरपी चालू आहे. रेडिओथेरपी थेरपी चालू असताना पण पेशंटला बर्न होतं. त्यानंतर इलेक्ट्रिक, जर तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक लागला. इलेक्ट्रिक शॉकमुळे जी इंजुरी होते त्याला आपण इलेक्ट्रिक बर्न असं म्हणतो आणि केमिकलमध्ये कुठले जे काही स्ट्रॉंग ॲसिड्स असतात, त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस किंवा काही करोजिव्ह जे काही केमिकल असतात त्यांच्यामुळं इंजुरी होऊ शकते. त्या इंजुरीमुळे जे काय होतं त्याला आपण बर्न असं म्हणतो. ठीक आहे. तर आता बर्न जो कॅटेगरी आहे, त्या बर्नमध्ये नेमकं काय होतं? की पॅथोफिजिओलॉजी काय होते, की जेणेकरून आपण बर्नला एवढी प्रायोरिटी देतो, एक इमर्जन्सी म्हणून ट्रीट करतो, हे आपण बघूया. ठीक आहे. बर्नमध्ये काय होतं, तुमचा जो इंट्रासेल्युलर जो फ्लुइड आहे, पूर्ण जो तुमचा इंट्रासेल्युलर फ्लुइड जे आहे, ते वाढतं आणि जो तुमचा एक्स्ट्रा सेल्युलर जे फ्लुइड होतं, ते कमी होतं. फॉर एक्झाम्पल आता तुमची ही सेल आहे. एक सेल, दुसरी सेल, तिसरी सेल. आता हे जे तुमचं फ्लुइड आहे, हे जो पार्ट आहे तुमचा, हा झाला इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट आणि हे जे बाहेरचा जो पार्ट आहे तुमचा हा पूर्ण, हा जो बाहेरचा पूर्ण पार्ट आहे हा तुमचा झाला एक्स्ट्रा सेल्युलर कंपार्टमेंट. ठीक आहे. सेलच्या आत कधी पण लक्षात ठेवा, तुमच्या पूर्ण सेलच्या आत हे सगळं पोटॅशियम असतं. सेलच्या आत सगळीकडे पोटॅशियम असतं आणि सेलच्या बाहेर जे आहे ते सोडियम नेहमी असतं. अजून एक गोष्ट ठेवा, जिथं सोडियम असणार, तिथं वॉटर असणार. क्योंकि सोडियम लव्हज वॉटर, हे लक्षात ठेवा. जिथं-जिथं सोडियम असणार, तिथं-तिथं तो पाण्याला धरून ठेवणार आणि H2O वॉटर रिटेन्शन होणार. म्हणून जिथं सोडियम जास्त, तिथं पाणी जास्त. ही कन्सेप्ट समजली सगळ्यांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ठीक आहे. तर जेव्हा बर्न होतो, तेव्हा होतं काय नेमकं, हा जो पोटॅशियम आत होता, हा पोटॅशियम बाहेर शिफ्ट होतो आणि हा जो सोडियम बाहेर होता, तो आत शिफ्ट होतो. बर्नच्या नंतर काय कंडिशन होते, तुमची ही जी सेल होती, इथे सगळं सोडियम. ओके. हे सगळं सोडियम इथे आत जातं आणि पोटॅशियम पूर्ण बाहेर निघतं. म्हणून सोडियम सगळं आत गेल्यामुळे काय होणार, H2O पण आत जाणार. सगळं H2O जो बाहेर होतं, हे जे सगळं बाहेर पाणी होतं. हे जे सगळं बाहेर पाणी होतं, हे सगळं काय होणार, आत जाणार. त्याच्यामुळं तुमचं सेल्युलर इडेमा होणार. सेल्युलर इडेमा होणार, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय होणार, तुमचं सोडियम जे आहे ना, ते सगळं आत गेलंय. त्याच्यामुळं बाहेर जे ब्लड
तिथे बाहेर ब्लड वेसल पण आहे तुमची. ब्लड वेसलमध्ये जेवढं काही सोडियम होतं, ते सगळं तुमचं आत गेले. एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये जेवढं सोडियम होतं, ते पण सगळं आत गेलं. त्यामुळे काय होणार? हायपोनाट्रिमिया होणार. दुसरा पॉइंट. हायपोनाट्रिमिया म्हणजे काय? सोडियम कमी होणार. दुसरा पॉइंट झाला. तर बर्नमुळे काय होतं, की जी तुमची इंजुरी झाली, त्याच्यामध्ये कॅपिलरी परमिएबिलिटी वाढते. कॅपिलरी परमिएबिलिटी वाढते म्हणजे काय होतं, की तुमची कॅपिलरी आहे, ती तुमची सगळी कॅपिलरी आहे. ओके. त्या कॅपिलरीमध्ये जे काही कंटेंट आहे, तो सगळा सेलच्या आत जातो. हा एक्स्ट्रा सेल्युलर होता. इंट्राव्हॅस्क्युलरमध्ये जे काही कंपोनंट होते, परमिएबिलिटी वाढल्यामुळे ते काय झालं, मोर परमिएबल झालं. तुमची जी व्हेसलची जी हे होती, दरवाजा होता, तो काय झाला, मोर परमिएबल झाला. आता तो कुणाला पण बाहेर सोडतोय आणि सेलच्या आत घालवतोय. म्हणजे इथं काय होणार, तुमची व्हॅस्क्युलर जी परमिएबिलिटी होती, व्हॅस्क्युलर परमिएबिलिटी 3 नंबरचा पॉइंट ते वाढला. ठीक आहे. आणि चौथा पॉइंट काय होणार, तर तुमचं सगळं पोटॅशियम जे होतं, ते पोटॅशियम सगळं सगळं तुमचं काय झालं, बाहेर शिफ्ट झालं. पोटॅशियम बाहेर शिफ्ट झाल्यामुळं तुमच्या पोटॅशियम चौथा पॉइंट काय होणार, पोटॅशियम आउट होणार आणि त्याच्यामुळे काय होणार, हायपरकॅलेमिया होणार. हायपरकॅलेमिया पण पोटॅशियम शिफ्ट झाल्याच्यामुळं होणार. आणि अजून एक महत्वाचं आहे, मी जे सगळं इथे लिहितोय ना, त्याचं तुम्ही लगेचच नोट्स बनवून घ्यायच्यात. नोट्स लिहिताना काय करायचंय, एपिसोड 1 टाकायचं. एपिसोड 1 मध्ये मी जेवढं काही पॉइंट शिकवलं, जेवढं काही मी इथं पी-पी-टीवर लिहितोय माझ्या मागे, ते सगळं तुमच्या नोट्समध्ये आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जेवढे मी एम-सी-क्यू करतोय, त्या एम-सी-क्यूचे ते पण तुमच्या त्या नोटबुकमध्ये आले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला जरी भविष्यात कधी पण जरी गरज पडली, तर तुम्हाला तिथले हे सगळे तुम्हाला त्या नोट्स तिथे मिळतील. एपिसोड नंबर लिहायचा वर आणि त्याच्यानंतर त्याचं खाली टॉपिकचं नाव लिहायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या नोट्स आल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि मी जे एम-सी-क्यू कव्हर करतो, हे सगळे मोस्ट इम्पोर्टंट एम-सी-क्यू असतात. मी सगळे असे शोधून एम-सी-क्यू काढलेले असतात. त्यामुळे तुमच्या नोट्स कंपल्सरी तुम्ही बनवायच्या आहेत. हे कुठपर्यंत होतो आपण, आपलं सेल. तर ही परत आपण काय-काय बघितलं? हायपरकॅलेमिया होतो. का होतो? तर कारण पोटॅशियम बाहेर जातं. दुसरा पॉइंट काय बघितला आपण? हायपोनाट्रेमिया होतो. हायपोनाट्रेमिया होतो. का होतं? तर सगळं सोडियम आत जातं. सोडियम काय होतं? इंट्रासेल्युलरमध्ये शिफ्ट होतं. इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये शिफ्ट होतं आणि त्याच्यामुळे काय होतं? वॉटर रिटेन्शन होतं. वॉटर रिटेन्शन होतं, पण कुठे वॉटर रिटेन्शन होतं? वॉटर रिटेन्शन होतं सेलमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं? सेल्युलर इडेमा होतो. म्हणजे तुमच्या सेलची साईज आहे ती वाढते. सेल फुगते कारण आत सगळं पाणी तुमचं जे आहे ते सगळं आत सेलच्या आत शिफ्ट होतं. त्याच्यामुळे तुमच्या सेलची साईज वाढणार आणि सेल फुगणार. पण याचबरोबर सेलमधलं पाणी वाढते, पण जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड होतं तुमचं, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे सेलच्या बाहेरचं, ठीक आहे? इथे मी सांगितलं. ठीक आहे? हे जे तुमचे इंट्रासेल्युलर फ्लुइड होतं आणि हे जे एक्स्ट्रा सेल्युलर हे जे बाहेरचं होतं ना, हे सगळं पाणी सगळं आत तुमचं गेलं, सोडियम आत गेल्यामुळे हे सगळं वॉटर तुमचं सेलच्या आत गेलं आणि त्याच्यामुळे इथलं जे वॉटर कंटेंट आहे, तो वॉटर कंटेंट कमी झाला आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये तुम्हाला काय होणार? हायपोव्हॉल्युमिया बघायला मिळणार. ओके. हायपोव्हॉल्युमिया. आणि कधी-कधी सिव्हिअर केसेसमध्ये हा हायपोव्हॉल्युमिया एवढा डेंजर असतो, की पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जातो. हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जातो. अजून काय होऊ शकतं? अॅक्यूट किडनी इंजुरी, AKI, अॅक्यूट किडनी इंजुरी. अजून काय होऊ शकतं? हाय अजून काय होऊ शकतं? हायपोपरफ्युजन. हायपोपरफ्युजन म्हणजे काय? तर सेलला जो ब्लड सप्लाय जातो, तो काय होतो? कमी होतो. सेल्युलर जो ब्लड सप्लाय आहे, एखाद्या टिश्यूला पर्टिक्युलर टिश्यूला जो ब्लड सप्लाय जातो, तो कमी होतो. का होतो? कारण व्हॉल्यूम कमी होतो. अॅक्यूट किडनी इंजुरी का होते? कारण किडनीकडे जो जाणारा ब्लड सप्लाय आहे, तो पण कमी होतो. कारण आपल्या ब्लडचं पण व्हॉल्यूम काय झालेलं आहे, तिथे कमी झालेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं की कुठल्या-कुठल्या सिस्टममध्ये काय-काय चेंजेस होतात. हायपोव्हॉल्युमिया होतो त्याच्यामुळे हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जातो पेशंट. त्यानंतर AKI होतो किडनी इंजुरी झाल्यामुळं आणि परफ्युजन कमी झाल्यामुळे हायपोपरफ्युजन पण होतं. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं? तुमचं बर्न आहे. बर्नमुळे तुमची स्किनची इंटिग्रिटी काय झाली आहे? स्किनची इंटिग्रिटी ब्रेक झाली आहे. स्किनची इंटिग्रिटी ब्रेक झाल्यामुळं आणि त्याचे मेकॅनिकल बॅरियर होतं. स्किन ॲक्ट ॲज अ मेकॅनिकल बॅरियर. हे मी तुम्हाला
कालच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे स्किन टॉपिक शिकवताना, की स्किन काय करतं एक बॅक्टेरियाला मेकॅनिकल बॅरियर सारखं काम करतं आणि हे मेकॅनिकल बॅरियर जेव्हा तिथून निघून जातं, तेव्हा इन्फेक्शनचे चान्सेस खूप वाढतात. इन्फेक्शनचे चान्सेस हे असतात ना, ते खूप वाढतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक टॉपिक बघूया जो आहे डिग्रीज ऑफ बर्थ. ओके. डिग्रीज ऑफ बर्न. डिग्रीज ऑफ बर्न आपण बघणार. जेव्हा आपल्याकडे बर्नचा पेशंट येतो, तेव्हा आपण ते जे बर्न आहे, त्याला कसं क्लासिफाय करणार, की तो कुठल्या डिग्रीचा आहे, किती एक्सटेंटपर्यंत आहे. आपल्याला जेव्हा आपण सर्जनला फोन करणार, की एक बर्नचा पेशंट आलेला आहे आणि सर्जन तुम्हाला विचारणार, की "बाबा किती बर्न आहे? काय बर्न आहे?" तुम्ही कसं सांगणार आहे? त्याला एक काहीतरी एक पद्धत असली पाहिजे, एक क्रायटेरिया असली पाहिजे, जो की युनिव्हर्सल असला पाहिजे. त्यामुळं सगळ्यांना आपल्याला सांगताना सोपं जाईल आणि जो समोरचा माणूस पर्सीव्ह करतोय, त्याला पण लगेच कळेल, की किती एक्सटेंटपर्यंत बर्न आहे, किती सिव्हिअर बर्न आहे. त्यामुळे त्याच्या आपण डिग्रीज केलेल्या आहेत. फर्स्ट डिग्री किंवा त्याला आपण सुपरफिशियल बर्न असं म्हणतो. फर्स्ट डिग्री किंवा सुपरफिशियल बर्न आपण म्हणतो. तर फर्स्ट डिग्रीमध्ये तुम्हाला इंजुरी कुठे होते? तुमचं फक्त एपिडर्मिस, एपिडर्मिसलाच फक्त इंजुरी होते सुपरफिशियलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा पॉइंट काय आहे, की फर्स्ट डिग्री बर्नमध्ये स्किन फंक्शन्स नॉर्मल राहतात का? तर हो, नॉर्मल राहतात. स्किन फंक्शनला काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर पेन. फर्स्ट डिग्री बर्नमध्ये खूप पेन होतं का? तर हो, पेन होतं, पण माईल्ड टू मॉडरेट माईल्ड टू मॉडरेट पेन होतं. माईल्ड टू मॉडरेट पेन प्रेझेंट असतं. त्यानंतर फर्स्ट डिग्रीमध्ये कलर कसा असतो? जिथे बर्न जागा झाली आहे, त्या जागेचा कलर कसा असतो? थोडासा रेडिश कलर तिथे होतो आणि थोडंसं स्वेलिंग असतं. तशी स्वेलिंग असते, पण तिथे ब्लिस्टर्स नसतात. स्वेलिंग आणि ब्लिस्टर्समध्ये फरक आहे. ठीक आहे. स्वेलिंग असते तिथे, पण ब्लिस्टर्स नसतात. ब्लिस्टर कसा असतो? हा तुमचा ब्लिस्टर झाला. हा ब्लिस्टर असतो. हे बघा. इथे जे हे नॉर्मल स्किन आहे आणि ह्या स्किनच्या इकडे हा पूर्ण ब्लिस्टर जमा झालेला आहे. इथे एक साइडला एक ब्लिस्टर आहे. फर्स्ट डिग्रीमध्ये ब्लिस्टर अब्सेंट. ठीक आहे. फर्स्ट डिग्रीमध्ये ब्लिस्टर नसतो. कधी पण जर ब्लिस्टर असेल तर तो फर्स्ट डिग्री बर्न नाही आहे. ब्लिस्टर तिथे नाही. त्याच्यानंतर हीलिंग जे आहे, किती दिवसामध्ये होते? 3 ते 7 दिवसामध्ये तुमची हीलिंग होऊन जाते. कारण बर्न खूप सुपरफिशियल आहे. फक्त एपिडर्मिस त्याच्यामध्ये डॅमेज झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला सेकंड डिग्री बर्न. सेकंड डिग्री बर्न किंवा त्याला आपण पार्शियल थिकनेस बर्न असंही म्हणतो. पार्शियल थिकनेस बर्न. त्याच्यामध्ये कुठे-कुठे इंजुरी होते? एपिडर्मिस, एपिडर्मिस तर होणारच ऑब्व्हियसली प्लस पार्ट्स ऑफ डर्मिस. ठीक आहे. पार्ट्स ऑफ डर्मिस. त्यानंतर स्किन फंक्शनला काय प्रॉब्लेम येणार? स्किन फंक्शन काय होणार? मिनिमली अफेक्टेड इन फंक्शन. स्किनचे फंक्शन कुठले-कुठले होते? प्रोटेक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वेटिंग. स्वेटिंग काय आहे? वेस्ट एक्सक्रिशनसाठीचं एक फंक्शन आहे. ते पण अफेक्ट होतं. अजून मी तुम्हाला जे फर्स्ट एपिसोडमध्ये काल मी तुम्हाला सगळे हे सांगितलेलं. ज्यांनी कोणी फर्स्ट एपिसोड नाही बघितला त्यांनी फर्स्ट एपिसोड त्याच्या अगोदर बघा म्हणजे तुम्हाला टोटल आयडिया येणार. कारण हा एपिसोड आणि फर्स्ट एपिसोड थोडासा लिंक्ड आहे. त्यानंतर पेनचा काय सीन असणार याच्यामध्ये? याच्यामध्ये खूप सिव्हिअर पेन असणार आहे. सिव्हिअर पेन असणार. त्यानंतर ब्लिस्टर्स ब्लिस्टर्स असतात का? ब्लिस्टर्स असतात. हो. ठीक आहे. अजून काय असतं याच्यामध्ये? निकोलस्की साइन असतो. निकोलस्की साइन पण असतो. निकोलस्की साइन काय असतो? जेव्हा आपली स्किन बर्न होते
बर्न होते. ही वरचा जो लेयर आहे स्किनचा आणि हा जो खालचा जो लेयर आहे, ह्या खालच्या लेयरपासून हा जो खालचा लेयर आहे, या खालच्या लेयरपासून ह्या वरची जी स्किनची लेयर आहे, ही काय होते वेगळी होते. अशी पील ऑफ होते. असं आपण एखादं पील करताना जसं बाहेर निघतं चमडा तसा निघतो. तुम्हाला मी निकोल्स्की सायन्स ऑफ फोटो दाखवतो. हा निकोलसची साइन आहे. त्याच्यामध्ये बघा ही जी स्किनची आहे ना, ही खालची लेयर आहे. ही पूर्ण खालची लेयर आहे आणि ही वरची लेयर आहे. ही सगळी अशी काय होते, पील ऑफ होते, निघून जाते. हा हा तुमचा खालचा लेयर आहे. हा वरचा लेयर आहे आणि हा तुमचा आहे पूर्ण खालचा लेयर होत आहे. ही काय होते स्किन अशी निघून जाते. त्याला आपण निकोल्सकी साइन म्हणतो. आणि हा ब्लिस्टर आहे, जे की तुमचे सेकंड डिग्री सेकंड डिग्री बर्नमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि निकोल्सकी साइन पण तुमचा सेकंड डिग्री हा पण प्रेझेंट इन सेकंड डिग्री बर्न. मला एक्झाममध्ये क्वेश्चन डायरेक्ट बनतो. ठीक आहे. की अ, 40 इयर मेल 40 इयर मेल केम टू ER with burn injury burn injury. On examination, blisters are seen on the site of burn. असं काहीतरी खूप मोठा पॅराग्राफ येणार तुम्हाला. पण तुम्हाला हा जो तुमचा ब्लिस्टर शब्द आहे, ठीक आहे. हा ब्लिस्टर शब्द तुम्ही पकडायचा आहे आणि तुम्ही त्याला डायरेक्ट डोळे झाकून सेकंड डिग्री बर्न टिक करून यायचंय. 100% क्वेशन करेक्ट येणार तुमचा. त्यामुळे हे छोटे-छोटे जे मी शब्द सांगतोय, ते खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मग याच्यात काय असणार तुमचं ब्लिस्टर असणार आणि निकोलस्की साइन पण तिथे प्रेझेंट असणार. निकोलस्की साइन झाला, त्याच्यानंतर ह्या बर्नची जी हे आहे ना हीलिंग किती दिवसामध्ये होते? तर 21 ते 28 दिवस लागू शकतात. 21 ते 28 दिवस ह्याच्यामध्ये लागू शकतात आणि स्कार फॉर्मेशन पण तिथं होतं. म्हणजे जर सेकंड डिग्री बर्न असेल, तर तुम्हाला तिथे जे डाग असतात, बर्नचे झालेले जे डाग असतात, तुम्हाला कायमस्वरूपी तिथं तसेच राहणार आहेत. खूप दिवस तसेच जात नाहीत सेकंड डिग्री बर्नचे. त्यानंतर आपण आता बघूया थर्ड डिग्री बर्न. थर्ड डिग्री म्हणजे काय? तर फुल थिकनेस बर्न. त्यालाच आपण काय म्हणतो? फुल थिकनेस बर्न असं पण म्हणतो. ठीक आहे. तर फुल थिकनेसमध्ये तुमचे कुठले स्किनचे लेयर डॅमेज होणार. फुल थिकनेस म्हणजे काय? फुल म्हणजे कुठलं तुमचं एपिडर्मिस प्लस डर्मिस प्लस हायपोडर्मिस. ठीक आहे. फुल थिकनेसमध्ये तुमचे एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस हे तिन्ही पण पार्ट तुमचे डॅमेज होतात. त्यानंतर स्किन फंक्शनला काय होतं? तर मोस्ट ऑफ द स्किन फंक्शन काय होतात? अफेक्ट होतात किंवा डिस्टर्ब होतात. त्यानंतर जो पेनचा लेव्हल जो आहे, पेन पेन नसतं. तिथे नमनेस असते. तर पेन का नसतं बरं? कालचा ज्यांनी एपिसोड बघितलाय, त्यांना सगळ्यांना माहीत आहे की पेन का नसतं. कारण तुमचं डर्मिस आणि हायपोडर्मिसमध्ये जे नर्व्ह एंडिंग आहे त्या प्रेझेंट असतात आणि इथे आपलं डर्मिस आणि हायपोडर्मिसच पूर्ण बर्न झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या नर्व्ह पण इथे बर्न झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेनचे सेन्सेशन होत नाही. म्हणून थर्ड डिग्री बर्नमध्ये पेन हा अब्सेंट असतो. खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर जो कलर आहे, बर्नच्या साइडचा जो कलर आहे, तो कसा असतो? तर तिथे ब्राउन टू ब्लॅक. तर ब्राउन असतो किंवा ब्लॅक असतो किंवा व्हाईट असतो. कारण तिथे बोन पण त्याला आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे तिथे ब्राउन आणि ब्लॅक हे जे आहे ते बर्न झाल्यामुळे होतात आणि कधी-कधी आपल्याला बोन दिसतो त्यामुळे ते व्हाईट पण कलर दिसू शकतो. त्याच्यानंतर याची जी हीलिंग प्रोसेस आहे, हीलिंग जी प्रोसेस आहे ती 3 ते 6 वीक्स असते. हे लक्षात ठेवा. कारण मी अगोदर जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी डेजमध्ये सांगितलं होतं. 21 ते 28 डेज. त्याच्यानंतर 3 ते 7 दिवस. त्याच्यामध्ये सेकंड डिग्रीमध्ये 21 ते 28 दिवस. त्याच्यामध्ये 3 ते 6 वीक्स सांगतोय मी. मग हे छोटे-छोटे पॉइंट पण लक्षात ठेवायचं. आणि हे जे हीलिंग आहे, हे हीलिंग आपोआप होणार नाही. तर आपल्याला ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग करायला लागणार.
ग्राफ्टिंग मे रिक्वायर. ग्राफ्टिंग लागू शकते. तर आपला 4th डिग्री बर्न 4th डिग्री बर्न किंवा 4th डिग्री बर्न किंवा डीप फुल थिकनेस. डीप फुल थिकनेस. फुल थिकनेसच आहे पण डीप आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुठे-कुठे असणार तुमची इंजुरी? मी जे अगोदर 3rd डिग्रीमध्ये सांगितले होते सगळे. एपिडर्मिस प्लस डर्मिस प्लस हायपोडर्मिस आणि मसल आणि बोन. बोनपर्यंत पण जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होणार तुमचं कंप्लीट लॉस ऑफ इन फंक्शन. स्किनचे जे फंक्शन आहेत ते कंप्लीटली पूर्णपणे लॉस होणार आहेत. कारण तुमची पूर्ण स्किन याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण स्किन याच्यामध्ये बर्न झालेली असणार आहे आणि त्याच्यामध्ये पेन असणार आहे काय? तर नाही. बिलकुल पेन नसणार आहे. पेन अब्सेंट. पेन अब्सेंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिलिंगची जी प्रोसेस आहे, त्यामध्ये तुम्हाला मंथ्स टू इयर्स लागू शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला ग्राफ्टिंग करायला लागणार. विदाऊट ग्राफ्टिंग ही इंजुरी क्युअर होणं पॉसिबलच नाही. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ग्राफ्टिंग हे ते करायलाच लागणार. ठीक आहे. तर मी थोडंसं परत एकदा रिवाइज करतो. डिग्रीज ऑफ बर्न आपण बघत आहोत. 4 डिग्रीज आहेत. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, फोर्थ डिग्री. फर्स्ट डिग्रीला आपण सुपरफिशियल बर्न म्हणतो. सेकंड डिग्रीला आपण पार्शियल थिकनेस बर्न म्हणतो. थर्ड डिग्रीला आपण फुल थिकनेस बर्न म्हणतो आणि फोर्थ डिग्रीला आपण डीप फुल थिकनेस बर्न असं म्हणतो. तर आपण आता फर्स्ट डिग्री बघूया. फर्स्ट डिग्रीमध्ये फक्त तुमचं एपिडर्मिसला इंजुरी असते. त्यानंतर सेकंडरीमध्ये तुमच्या फक्त एपिडर्मिस आणि सम पार्ट ऑफ डर्मिस असते. त्याच्यानंतर जे थर्ड आहे त्याच्यामध्ये तुमचं एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. त्यानंतर तुमची फोर्थ आहे त्याच्यामध्ये तुमची एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस, मसल आणि बोन. फर्स्ट डिग्रीमध्ये स्किन जे फंक्शन असतात ते नॉर्मल असतात. सेकंड डिग्रीमध्ये थोडंसं मिनिमल डिस्टर्ब होतात. थर्ड डिग्रीमध्ये कंप्लीट डिस्टर्ब होतात आणि फोर्थ डिग्रीमध्ये पण कंप्लीट डिस्टर्ब होतात. त्याच्यानंतर पेन आहे. फर्स्ट डिग्रीमध्ये आणि सेकंड डिग्रीमध्ये फक्त पेन असतं. फोर्थ डिग्री आणि थर्ड आणि फोर्थमध्ये पेन नसतं. कलर जो आहे तो फर्स्ट डिग्रीमध्ये रेड, सेकंड डिग्रीमध्ये पण रेड असतो आणि त्याच्यानंतर थर्ड डिग्रीमध्ये तो काय होतो ब्राउन, ब्लॅक टू व्हाईट होतो आणि त्याच्यानंतर फोर्थ डिग्रीमध्ये पण ब्राउन, ब्लॅक टू व्हाईटच असतो. त्याच्यानंतर हीलिंग जे आहे ते फर्स्ट डिग्रीमध्ये 3 ते 7 दिवसामध्ये होते. सेकंड डिग्रीमध्ये 21 ते 28 दिवसामध्ये होते. थर्ड डिग्रीमध्ये 3 ते 6 वीक लागू शकतात आणि फोर्थ डिग्री जी आहे त्याच्यामध्ये मंथ टू इयर पण तुम्हाला लागू शकतात. तर डिग्रीज ऑफ बर्न इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. तर डिग्रीज ऑफ बर्न मी आतापर्यंत जे सांगितले, त्यामध्ये फक्त इम्पोर्टंट एक्झामच्या एम-सी-क्यूच्या दृष्टीने मी तुम्हाला इम्पोर्टंट जे पॉइंट आहेत ते सांगतो. फक्त 2-3 पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचा ब्लिस्टर आला म्हणजे तो सेकंड डिग्री बर्न. ठीक आहे. नंतर निकोलस्की साइन जर आहे असं सांगितलं, तर तो सेकंड डिग्री बर्न होऊ शकतो. कन्फर्म नाही आहे, होऊ शकतो. सेकंड डिग्री बर्न होऊ शकतो. थर्ड आणि फोर्थमध्ये पण निकोलस्की बर्न दिसतात जिथे कमी थोडंसं एक्सटेंट ऑफ बर्न जिथे कमी आहे, तिथे पण निकोलस्की साइन दिसू शकतात, की असं नाही आहे की ते कंपल्सरी सेकंडच असेल म्हणून. पण ब्लिस्टर जर आला तर तुमचा कंपल्सरी सेकंड डिग्रीमध्येच तो एक्झामिनर क्वेशन टाकत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रत्येक बर्न जे आहे, त्याच्यानंतर त्याची इंजुरीची एक्सटेंट आहे. म्हणजे कुठल्या बर्नमध्ये एपिडर्मिस, डर्मिस, हायपोडर्मिस कोणता पार्ट इन्व्हॉल्व आहे, ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून एक इम्पोर्टंट आहे ते म्हणजे पेन. फर्स्ट आणि सेकंडमध्ये पेन आहे, बाकीमध्ये पेन अब्सेंट आहे. थर्ड आणि फोर्थमध्ये पेन अब्सेंट आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत झोन्स ऑफ बर्न. झोन्स ऑफ बर्न. झोन्स ऑफ बर्न. ठीक आहे. ते बर्नचे 3 झोन आहेत. कुठले-कुठले? झोन ऑफ सेकंड आहे झोन ऑफ स्टॅसिस आणि तिसरं आहे झोन ऑफ हायपरेमिया. तर हे झोन कशावरून ठरवलेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला सगळ्यात पहिले.
समजा तुमचा हा कुठलातरी बॉडी पार्ट आहे. ओके. आणि तुमच्या इथे कुठेतरी तुम्हाला डायरेक्ट एखादी ऑब्जेक्ट गरम समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, तो तुमच्या इथे पोळला आहे. ठीक आहे. तर इथे जेवढं बर्न असणार आहे, तेवढं इथे असणार आहे का? तेवढंच इथे असणार आहे का? तेवढंच इथे असणार आहे का? नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला इथे भाजलेलं असणार आहे. सगळ्यात जास्त भाजलेला जो भाग आहे, तो तुमचा इथे भाजलेला आहे. ठीक आहे. इथे थोडंसं तुम्हाला कमी असणार, इथे थोडंसं कमी असणार, इथे थोडंसं कमी असणार. इथे तुम्हाला बर्न झालेलं इथं जाणवणार पण नाही. तुमचं पेन, रेडिशनेस सगळं जे काही चेंजेस होणार, ते एवढ्या पार्टमध्येच होणार. ठीक आहे. इथे खूप जरा जास्त इफेक्ट असणार, इथे थोडासा कमी इफेक्ट असणार. एवढाच फरक असणार आहे. त्यामुळे आता झोन झोन ऑफ हे आहेत. तुमचे बर्नचे जे झोन आहेत, जिथे अफेक्टेड आहे, ते असं सर्क्युलर एरियामध्ये असतात आणि कसे अफेक्ट होतात? हा जो तुमचा आहे सेंटरचा, हा तुमचा झोन ऑफ कोॲग्युलेशन आहे. इथे तुमचं बर्न झालंय. जे सगळ्यात जास्त इफेक्ट असणार. इथे तुमच्या स्किनचे जे फंक्शन असणार, ते तिथे डिस्टर्ब झालेलं असणार. त्यानंतर इथे जो तुमचं इलेक्ट्रॉनिक इम्बॅलन्स आहे, सोडियम, पोटॅशियम आणि वॉटर जे इंट्रासेल्युलरमध्ये शिफ्ट झाले, हे सगळं तुमचं इथं होणार. झोन ऑफ सॅचुरेशनमध्ये थोडासा कमी फरक असणार आणि झोन ऑफ हायपरएमियामध्ये खूप मिनिमली तुम्हाला इथे प्रॉब्लेम असणार किंवा तिथे तुम्हाला थोडासा पण प्रॉब्लेम नसणार. ठीक आहे. हे झोन्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्यावर डायरेक्ट तुम्हाला डायरेक्टली एक्झामिनर याच्यावर 3 झोन देणार तुम्हाला आणि मग विचारणार, की "व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट झोन ऑफ इन व्हिच ऑफ द फॉलोइंग इस नॉट झोन इन बर्ड्स." सरळ-सरळ क्वेशन तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण झोनचा जो बॉडी सरफेस एरिया ठीक आहे. बॉडी सरफेस एरिया. आता जे आपण झोनचे हे बघितले होते क्लासिफिकेशन किंवा डिग्रीज ऑफ बर्न. हे काय सांगत होतो आपण, की कुठल्या लेयरपर्यंत किती डीप बर्न आहे. पण जेव्हा आपल्याला बॉडी सरफेस एरिया जेव्हा विचारला जातो, किती पर्सेंट एखादा व्यक्ती भाजलेला आहे. तर आपण ते किती डीप आहे याच्यावरून ठरवू शकत नाही. तर आपल्याला त्या बॉडीला पर्सेंटेजमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायला लागेल, की 30% भाजलाय, 40% भाजलाय, 90% भाजलाय, 100% भाजलाय. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून काही मेथड्स आहेत. जे की ज्याच्यामधून आपण काय करू शकतो, बर्नचा बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करू शकतो, की एखाद्या पर्सनला किती पर्सेंट बर्न आहे. त्यामध्ये फर्स्ट जो तुमचा मेथड आहे, ती आहे लुंड ब्राउडर ब्राउडर चार्ट. थोडंसं नाव वेगळं आहे, पण ठीक आहे. लुंड ब्राउडर चार्ट ही जी मेथड आहे ना, ती मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे. मोस्ट ॲक्युरेट अंडरलाईन करून ठेवा. मोस्ट ॲक्युरेट मेथड मेथड टू एस्टिमेट पर्सेंटेज ऑफ टी-बी-एस-ए. टी-बी-एस-ए म्हणजे काय? टोटल बर्न सरफेस एरिया. आतापासून मी फक्त टी-बी-एस-ए लिहिणार. टोटल बर्न सरफेस एरिया. टी-बी-एस-ए म्हणजे काय? टोटल बर्न सरफेस एरिया. आतापर्यंत लुंड ब्राउडर चार्टने काय सांगितलंय, की टोटल बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात आणि मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे ही कॅल्क्युलेट करण्यासाठी. बरं ही मोस्ट ॲक्युरेट का आहे? बाकीच्या मोस्ट ॲक्युरेट का नाही आहेत? कारण ही जी मेथड आहे, ही ना एज वाईज स्पेसिफिक आहे. एज स्पेसिफिक मेथड आहे. त्याच्यामुळे ही मोस्ट ॲक्युरेट आहे. बाकीच्या ज्या आहेत त्या एज स्पेसिफिक नव्हत्या आणि लुंड ब्राउडर चार्ट जी होती, ही एज स्पेसिफिक होती. म्हणून ही मोस्ट ॲक्युरेट आहे. एज स्पेसिफिक म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अडल्टमध्ये बघितलं आणि जर न्यूबॉर्नमध्ये बघितलं, ठीक आहे. अडल्टमध्ये बघितलं आणि न्यूबॉर्नमध्ये बघितलं, तर हेडसाठी समजा फॉर एक्झाम्पल हेड आहे. तर अडल्टमध्ये हेडसाठी 7% आहे. तर न्यूबॉर्नमध्ये हेडसाठी 19% आहे. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही लेग बघितला, तर अडल्टमध्ये लेग 33% आहे आणि न्यूबॉर्नमध्ये 21% हे दिलेलं आहे. म्हणजे समजा आता एखादं अडल्ट आहे. हा एक अडल्ट आहे. तर थोडासा समजून घ्या. हा अडल्ट आहे. तर तिथे समजा हा डोक्याचा भाग जर त्याचा भाजला असेल, तर आपण त्याला काय म्हणू? तो फक्त 7% बर्न झालेला आहे आणि जर तो त्याचा पूर्ण पायाला पूर्ण बर्न असेल, मागून पुढून पूर्ण राउंड तर त्याला आपण 33% बर्न म्हणायचं. हे लुम ब्राउझर चार्ट म्हणू आणि हे जर दोन्ही पण असतील तर 33 आणि हे 7 40% बर्न आहे, असं आपण म्हणू शकतो. हे अकॉर्डिंग टू लुम ब्राउझर चार्ट. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे आपला दुसरी जी मेथड आहे बर्न कॅल्क्युलेट करण्यासाठी,
ही आहे रूल ऑफ 9. स्पेशालिटी काय आहे? ही काय आहे? मोस्ट कॉमनली यूज्ड. त्यामुळे सरळ-सरळ विचारू शकतो. मोस्ट कॉमनली यूज्ड कोणती आहे आणि मोस्ट ॲक्युरेटली यूज्ड कोणती आहे? मोस्ट कॉमनली यूज्ड मेथड टू एस्टिमेट टी-बी-सी टोटल बॉडी सरफेस एरिया बर्न करण्यासाठी मोस्ट कॉमनली यूज्ड मेथड आहे. तर ही सगळ्यात इम्पोर्टंट आहे आणि क्वेशन जरी एक्झाममध्ये आले ना, तर रूल ऑफ 9 वरच येतात. मोस्ट ऑफ द क्वेशन रूल ऑफ 9 होतात. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे, तुमचा हा समजा फॉर एक्झाम्पल हा पर्सन आहे, जो की बर्न आहे. त्याचा हात हा अपर हाफ, हा लोअर हाफ, हा एल्बो पर्यंत. नी पर्यंत. इथून इथे नी आहे त्याचा आणि त्याचा एल्बो आहे. तर रूल ऑफ 9 काय म्हणतं, कुठलाही पर्सन जर बर्न झालेला असेल, तर त्याचा हेड आहे ते 9% पकडा. त्याचे अपर लिंब जे आहेत ते 9% पकडा. त्यानंतर त्याचे लोअर लिंब जे आहेत ते 18% पकडा म्हणतो. दोन्ही साइडला 18% हे अपर लिंब 19% पकडा. त्याच्यानंतर हे जो अपर टॉर्सो आहे चेस्टवाला, याला 18% पकडा आणि जो लोअर टॉर्सो आहे म्हणजेच काय अब्डोमेन, याला काय करा 18% पकडा आणि हा जेनिटल पार्ट जो आहे त्याला 1% पकडा. ठीक आहे. हा रूल ऑफ 9 झाला तुमचा. मला सरळ-सरळ क्वेशन येऊ शकतो, की इथून त्याचा हेड बर्न झालेला आहे त्याचे 9%, त्याच्यानंतर अपर टॉर्सोला बर्न आहे, त्याच्यानंतर हाफ हाफ पोर्शन ऑफ द लेग. म्हणजे आता हे जे तुम्ही म्हटलं, की हे पूर्ण लेग आहे 18% आहे. पण जर तुम्हाला फक्त हाफ विचारलं, तर हा वरचा 9% आणि हा जो बिलो नी आहे हे 9%. त्याचप्रमाणे इथं हे 4.5% अबोव्ह एल्बो आणि बिलो एल्बो 4.5%. त्याचप्रमाणे अपर टॉर्सो जो म्हटलं, मी कधी-कधी एक्झाममध्ये काय म्हणतो, की फक्त फ्रंट पार्ट ऑफ अपर टॉर्सो बर्न आहे. मग हे काय करणार आपण 9% फ्रंट पार्ट आणि मागच्या साइडच्या चेस्टचं तेवढंच ते पण 9% आणि इथे पण अब्डोमिनलचा हा फक्त अब्डोमिनलचा जो अँटेरियर पार्ट आहे हा 9% आणि पोस्टेरियर पार्ट हा 9% असं त्याचं बायफर्केशन आपण करू शकतो. ठीक आहे. हे झालं तुमचं रूल ऑफ 9. नेक्स्ट आहे तुमचं रूल ऑफ 20 किंवा 20-20 रूल असं पण म्हणतात त्याला. हा ना इन्फंटसाठी यूज करतात. इन्फंटसाठी यूज काय आहे त्याचा? इन्फंटसाठी आपण यूज करतो. त्याच्यामध्ये काय असतं, हा तुमचा समजा फॉर एक्झाम्पल हा तुमचा इन्फंट आहे. डायग्राम सगळ्यांनी जशाच तशा काढून घ्यायच्यात. डोकं लावायचं नाही बिलकुल. डायग्राम जशाच तशा काढून घ्यायच्या. याच्यामध्ये रूल ऑफ 20-20 म्हणजे काय म्हणतो माझ्या हेड हेड तुमचं 20%, त्यानंतर तुमचे टॉर्सो टॉर्सो म्हणजे काय? हे बॉडी. याला टॉर्सो म्हणतात. टॉर्सोमध्ये अप्पर टॉर्सो म्हणजे काय? चेस्टवाला एरिया आणि लोअर टॉर्सो म्हणजे काय? तुमचा अब्डोमिनवाला. अप्पर टॉर्सो तुमचा 20%, लोअर पण 20%. नंतर तुमचे ईच लिंब प्रत्येक पाय जे आहे तुमचे हात आणि पाय 10%. म्हणजे हे 10, हे 10, हे पण 10 आणि हे पण 10 झाली 40. हे हेड 20 आणि हे अपर टॉर्सो 20, लोअर टॉर्सो 20. काउंट करा. हे 20, हे 20, हे 20, हे 20, 60. हे 1, 2, 3, 4, 40, 100%. ओके. आणि ही तुमची ही जी मेथड आहे, ती फक्त इन्फंटसाठी यूज करतात. बाकी अडल्टसाठी यूज करतात. अडल्टसाठी आपण लूम ब्राउझर चार्ट आणि हे करतो, रूल ऑफ 9 यूज करतो. नेक्स्ट जी मेथड आहे, ती आहे पाल्मर मेथड. पाल्मर मेथड. पाल्मर मेथडमध्ये आपण काय करतो, पेशंटचा स्वतःचा पाम जो आहे, तो आपण बर्न एरियावर ठेवायला लावतो. आणि जर समजा तो त्याच्यात हा पाम आहे पेशंटचा, ठीक आहे. हा पाम आहे. एवढा जर बर्न असेल, हा तर चांगला आहे हां, ठीक आहे.
एवढा जर त्याचा एरिया असेल, तर त्याला आपण 1% बर्न कन्सिडर करतो. 1% बर्न आपण त्याला कन्सिडर करतो. आणि ही जी बोटं अशी उघडली ठेवली आहेत, तर त्याला 1% करणार. एवढं जर असेल त्याला 1% म्हणणार आणि जर एवढा जर असेल, म्हणजे बोटं बंद करून जर तेवढा जर एरिया असेल, तर त्याला आपण 0.5% म्हणणार. इमेजर कधी यूज करतो आपण? जे बर्न आहे ना, ते खूप मिनिमल आहे. मिनिमल बर्न आहे, पण बट काय आहे? स्प्रेडेड आहे. तो काय आहे? स्प्रेडर आहे आणि स्कॅटर्ड आहे. तेव्हा आपण ही मेथड यूज करू शकतो. याच्यामध्ये पाम विथ फिंगर 1% आणि पाम ओन्ली विथआऊट फिंगर किंवा फिंगर्स क्लेंच फिस्ट असेल तर 0.5% आपण बर्न कॅल्क्युलेट करतो. किंवा बर्न खूप असं दूर-दूर असतं. म्हणजे थोडंसं हाताला थोडंसं भाजलंय, त्याच्यानंतर थोडंसं पोटावर भाजलंय, त्याच्यानंतर थोडंसं छातीला भाजलंय, थोडंसं पाठीवर भाजलंय. तर आपण काय करणार त्याच्या पाम नंतर त्याला त्याचा पाम ठेवायला ना, जे त्याचं 1% आहे तसं त्याला आपण 1% असं काउंट करू शकतो. ठीक आहे. हे झाले आपले कॅल्क्युलेशन ऑफ बॉडी सरफेस एरिया. कॅल्क्युलेशन ऑफ बॉडी सरफेस एरिया केल्याच्या नंतर आपल्याला जे बर्न आहे, त्याचे फेजेस पण बघायला पाहिजे. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, ॲक्चुअलीमध्ये जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो, तेव्हा आपण त्याला कसं मॅनेज करणार. ठीक आहे. तर त्याचे काही फेजेस आहेत. जेव्हा तुमच्याकडे बर्न येतो, तर हे फेजेस जे आहेत, ते तुमची फेजेस ऑफ बर्न जे आहे, ते तुमचं कधी सुरू होणार? आफ्टर हॉस्पिटलायझेशन. पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तुमच्याकडे, तेव्हा सुरू होणार. पण जेव्हा बिफोर हॉस्पिटलायझेशन असेल, तुम्ही कुठेतरी गेलाय आणि तिथे जर बंद झालं असेल, तर तिथं तुमच्या काय प्रायोरिटी असल्या पाहिजे? काय प्रायोरिटीज असल्या पाहिजेत किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये बंद झाला असेल, तर तिथे तुमच्या काय प्रायोरिटीज असणार आहे? त्यासाठी एक न्यूमोनिक आहे रेस. RACE. रेस म्हणजे आर म्हणजे काय? रेस्क्यू, अलार्म, कंटेन, एक्स्टिंग्विश. रेस्क्यू म्हणजे काय? तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जे काही लहान बाळं असतील, त्यानंतर जे काही जेनेटिक्स पेशंट्स असतील, जेनेटिक म्हणजे काय? वृद्ध पेशंट, खूप म्हातारे पेशंट असतील, त्यानंतर महिला असतील, यांना आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले काय करायचं, रेस्क्यू करायचं. मग त्यांना काय करायचं, आपल्याला बाहेर काढून एका सेफ ठिकाणी आपल्याला त्यांना सेफ प्लेसला आपल्याला त्यांना हलवायचं. त्यानंतर अलार्म म्हणजे काय? तुमच्या हॉस्पिटलमध्ये फायर अलार्म्स असतात. फायर अलार्म्स असतात, ते तुम्हाला ॲक्टिव्हेट करायचे. तुम्हाला सिक्युरिटीला ॲक्टिव्हेट करायचंय. त्याच्यानंतर कोड रेड ॲक्टिव्हेट करायचा. कुठला कोड? कोड रेड. कोड रेड ॲक्टिव्हेट करायचा आहे. कोड रेड कशासाठी असतो? फायरसाठी असतो. कोड ब्लू कशासाठी असतो तो? कोड ब्लू कशासाठी असतो? कार्डियाक इमर्जन्सी असतो. कोड व्हायोलेट कशासाठी असतो? व्हायलेन्ससाठी असतो. समजा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये येऊन मारामारी करायला लागलाय, तेव्हा कोड व्हायोलेट असतो. कोड पिंक कधी कधी असतो? जेव्हा एखादा बच्चू वगैरे ॲबडक्ट होतो किंवा पळवून घेऊन गेला जातो. त्याला काय म्हणतात? कोड पिंक ॲक्टिव्हेट करायचा असतो. कोड ब्लॅक कधी ॲक्टिव्हेट करतो आपण? किंवा बॉम्ब थ्रेट वगैरे असेल तेव्हा आपण कोड ब्लॅक ॲक्टिव्हेट करतो. असे सगळे कोड आहेत, ते तुम्हाला ते पण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण आता बर्नसाठी फायरसाठी कुठला कोड आपण ॲक्टिव्हेट करणार? कोड रेड आपण ॲक्टिव्हेट केला. त्यानंतर कंटेन करायचा आहे. कंटेन म्हणजे काय? स्टॉप करायचं तिथेच. जिथे फायर झाला त्या त्या रूममध्ये, त्या वॉर्डमध्ये तिथेच आपल्याला बर्न स्टॉप करायचा आहे आणि फर्दर बर्न होऊ द्यायचा नाही. तर मग तुम्ही कंटेन करण्यासाठी काय करणार? तुम्ही O2 सप्लाय बंद करणार. फोटो सप्लाय बंद करणार. त्याच्यानंतर जे दरवाजा वगैरे आहेत ते बंद करणार, जेणेकरून आग बाहेर येऊ नये आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एक्स्टिंग्विश करणार. एक्स्टिंग्विश करणार. एक्स्टिंग्विशमध्ये काय करणार तुम्ही? तुमच्या हॉस्पिटलमध्ये जर एक्स्टिंग्विशर असेल, तर तुम्ही ते एक्स्टिंग्विशर घेऊन जाणार. काही-काही हॉस्पिटलमध्ये ए, बी, सी असे तिन्ही पण टाइपचे एक्स्टिंग्विशर असतात. काही-काही हॉस्पिटलमध्ये एक असा एक स्टँड असतो. त्या स्टँडवर अशा बकेट्या ठेवलेल्या असतात. त्या बकेटांमध्ये वाळू वगैरे भरलेलं असतं. ते एक्स्टिंग्विशरसाठी आपण वापरत असतो. ठीक आहे. हे सगळं हॉस्पिटलमध्ये जर बर्न झालं असेल तुमच्या तिथे, तर हे रेस हा जो रेस आहे ना, हे तुम्हाला प्रोटोकॉल फॉलो करायचा असतो. ठीक आहे. समजा आता एखादा बर्न हे सगळं तुम्ही केलंय, पण तरी पण तुम्ही रेस्क्यू करताना पण एखादा पेशंट रेस्क्यू होऊ शकला नाही आणि एखाद्या पेशंटला जर बर्न झालाच, तर तुम्ही काय करणार त्याला? फर्स्ट प्रायोरिटी तुमची काय असणार आहे, की त्याला तिथून तुम्हाला काय करणार आहे? सेफ प्लेसला घेऊन जायचंय. ठीक आहे. सेफ प्लेसला घेऊन जायचं आणि स्टॉप फर्दर बर्न. स्टॉप फर्दर बर्न. तुम्हाला काय करायचं त्याला अजून जे जे काही भाजलंय ते ठीक आहे. आतापर्यंत जेवढं भाजलंय तेवढं तुम्हाला काय करायचं ते स्टॉप करायचं आणि तुम्हाला त्याला पुढे अजून भाजू नये म्हणून याच्यात तुम्हाला काय करायचं आहे खबरदारी घ्यायची आहे. स्टॉप फर्दर बर्न केलं त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करण्याचं त्याला हॉस्पिटलाइज करायचं आहे. हॉस्पिटलाइज करायचं आहे.
म्हणजे जिथं तुमची कॅज्युअल्टी वगैरे आहे, तुम्हाला तिथं कॅज्युअल्टीला पेशंटला किंवा जिथं बर्न सेंटर आहे, तुम्हाला बर्न सेंटरला पेशंटला काय करायचं आहे, लगेच हलवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथून जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो, आता तुम्ही ॲज अ तिथं स्टाफ नर्स असा आहात, तेव्हा तिथे बर्नच्या काय-काय फेजेस आहेत. तुमची फेज 1 आहे इमर्जंट फेज. इमर्जन्सी आहे का नाही? मग तुम्ही काय असणार आहे? इमर्जंट फेज असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच काय म्हणतो आपण? रिसस्किटेटिव्ह फेज म्हणतो. रिसस्किटेटिव्ह फेज. रिसस्किटेशन आपण कधी म्हणतो? CPR, कार्डिओपल्मोनरी रिसस्किटेशन. परत एखाद्याला आपण परत एकदा जीवन देतो, त्याला जीवनदान देतोय, तेव्हा आपण त्याला रिसस्किटेशन म्हणतो. ही एवढी इमर्जन्सी फेज आहे, की त्याला आपण रिसस्किटेटिव्ह नाव दिलेलं आहे. म्हणजे किती इमर्जन्सी फेज आहे. ही फेज कधी सुरू होते? तिचं ड्युरेशन कधी होतं? फेज सुरू कधी होते आणि एंड कधी होते? स्टार्ट ॲज सून ॲज पेशंट रिसीव्हड. पेशंट जसाही तुम्ही रिसीव्ह केला, तिथं स्टार्ट होते आणि एंड कधी होते? एंड कधी होते? कंप्लीशन ऑफ फ्लुइड रिसस्किटेशन. रिसस्किटेशन. मी तुम्हाला स्टार्टिंगला बर्नची पॅथोफिजियोलॉजी सांगताना सांगितलेलं, की जी ही सेल आहे, हे सेल आहे, हे आहे इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट आहे आणि हे एक्स्ट्रासेल्युलर कंपार्टमेंट आहे. सगळं जे वॉटर आहे ते आत गेलेलं. त्याच्यामुळे इथं सगळं डिहायड्रेशन झालेलं, हायपोव्हॉलेमिया झालेला. म्हणून आपल्याला काय करायचंय, तर फर्स्ट प्रायोरिटी इथे फर्स्ट प्रायोरिटी मी म्हटलं, फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला काय द्यायची आहे? फ्लुइडला द्यायची. त्याच्यामध्ये पण 2 टाइप आहेत हां. फर्स्ट प्रायोरिटी फ्लुइडला द्यायची. कधी द्यायची आहे? कधी द्यायची आहे? जर बर्न. फर्स्ट प्रायोरिटी फ्लुइड द्यायची. जर बर्न जो आहे तो अदर दॅन हेड, नेक एंड चेस्ट. हेड, नेक एंड चेस्ट असेल, लिहून घ्या. जसं तसं लिहून घ्यायचं हे वाक्य. चेस्ट असेल तर फ्लुइड फर्स्ट प्रायोरिटी. ओके. फ्लुइडला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची कारण हा जो आपण इथे हायपोव्हॉलेमिया झालाय, हा आपल्याला करेक्ट करायचा आहे. हायपोव्हॉलेमिया करेक्ट करून आपल्याला तिथे काय करायचंय, इथे हा जो स्पेस आहे, हा जो स्पेस आहे, इथून इथं हे वॉटर जे आत गेलं होतं आपल्याला, हे स्पेस आपल्याला वाढवून इथं व्हॉल्यूम काय करायचा आहे, व्हॉल्यूम जो आहे तो वॉटरचा व्हॉल्यूम आपल्याला वाढवायचा आहे. म्हणून आपण काय करणार फास्ट आर-एल आपण फास्ट पेशंटला स्टार्टिंगमध्ये लावणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आता मी इथं काय म्हटलोय, की फ्लुइड द्यायचं आपण फर्स्ट प्रायोरिटी आपली फ्लुइड असली पाहिजे. बट कधी जर हेड, नेक आणि चेस्टला इंज्युरी नसेल तर हां, नसेल तर. जर बर्न अदर दॅन हेड, नेक एंड चेस्ट असेल तर फ्लुइड इज अ फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे काय? जर बर्न चेस्टला, हेडला आणि नेकला नसेल तर तुम्ही काय करू शकता? फ्लुइड तुमची फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. पण जर बर्न चेस्ट, नेक आणि हेडला असेल तर फर्स्ट प्रायोरिटी O2 100% O2 द्यायचा आहे. ओके. विथ NRBM, नॉन रीब्रीथर मास्क. NRBM हा मास्क बघितला असेल तुम्ही, असा एक मास्क असतोय. हा जो तुमचा मास्क आहे, हा तुमचा O2 सप्लाय आणि ह्या मास्कला अजून एक अशी बॅग लावलेली असते. हा तुमचा NRBM मास्क असतो. जर तुमच्या पेशंटला कुठे तोंडाला, नाकाला, मानेला किंवा चेस्टला जर बर्न असेल, तर आपल्याला इमर्जंट फेजमध्ये स्टार्टिंगला जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो, तेव्हा तुम्हाला काय करायचं, त्याला O2 लावायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं, फ्लुइड द्यायचे. फ्लुइड द्यायचे नाही असं नाही. फ्लुइड तुम्हाला सेकंड प्रायोरिटी तेव्हा जाणार आणि जर दुसरीकडे बर्न असेल अदर दॅन हेड, नेक एंड चेस्ट, मग तुम्हाला ते काय करायचं, फक्त पेशंटला फ्लुइड द्यायचे. फ्लुइड रिसस्किटेशन इज मस्ट इन दॅट केस. But in this case, when the burn is to the head, neck, and chest, you have to do the oxygen on priority basis. प्रायोरिटी बेसिसवर आपल्याला ऑक्सिजन द्यायचंच आहे आणि 100% द्यायचं आहे विथ NRBM मास्क. ठीक आहे. बरं असं का आपली प्रायोरिटी चेंज का झाली? ठीक आहे. आपली प्रायोरिटी जेव्हा बर्न हेड नेकला होतं, हेड, नेक आणि चेस्टला होतं, तेव्हा आपली प्रायोरिटी चेंज का झाली? प्रायोरिटी O2 का झाला आपला? तर काय होतंय माहिती आहे? जेव्हा तुम्ही बर्न होतो तुम्ही पेशंट, कुठल्याही पेशंटला जेव्हा बर्न होतं आणि ते जेव्हा हेड, नेक आणि चेस्टला होतं, ते इन्हेलेशन इंजुरी जी आहे, इन्हेलेशन इंजुरी
इन्हेलेशन इंजुरी जी आहे, ती होण्याचे चान्सेस जे असतात ना, ते खूप जास्त असतात. इन्हेलेशन इंजुरीचे चान्सेस खूप जास्त असतात आणि पेशंटला जो आगीमधून जो धूर असतो, त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन मोनॉक्साईड असतो. खूप कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये आणि कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होऊ शकते. आणि कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होऊन नॉर्मल जे पेशंट असतात, त्याच्यामध्ये काय असतं, ऑक्सिजन काय करतो, हिमोग्लोबिन सोबत बाइंड करतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन बनवतो. ऑक्सी हिमोग्लोबिन बनतं आणि मग ते काय करतं, O2 ट्रान्सपोर्ट करतं. बरोबर? O2 ट्रान्सपोर्ट करतं आणि जेव्हा ते टिश्यूला O2 देतं, परत तो तुमचा जशाला तसा राहतो. त्या एका एचबीला तुम्हाला 4 O2 असे बाइंड करता येतात. 4 O2 बाइंड करता येतात. पण जेव्हा हा कार्बन मोनॉक्साईड तिथे प्रेझेंट असतो, जेव्हा हा कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट असतो, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, तो एचबी सोबत बॉन्ड होतो आणि अ, कार्बॉक्सी कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनतं. हिमोग्लोबिन बनतो आणि हा कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जो आहे ना, तो इर्रिव्हर्सिबल असतो. इर्रिव्हर्सिबल असतो. म्हणजे तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन एकदा बनला, तर त्याचं परत हिमोग्लोबिनमध्ये कन्व्हर्ट होत नाही आणि त्याच्यामुळे पेशंटला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होते. कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होते आणि पेशंट बॅड होतो आणि पेशंट CO2 म्हणजे पेशंटमध्ये CO2 रिटेन्शन होतं आणि ऑक्सिजन त्याच्या टिश्यूपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. म्हणून जे इमर्जंट फेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्लुइड प्रायोरिटी द्यायची आहे का ऑक्सिजन प्रायोरिटी द्यायची आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इमर्जंट फेजमध्ये आपण काय दिलं, सगळ्यात पहिले तर आपण O2 दिला. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर आपण O2 दिला किंवा फ्लुइड दिले. O2 आणि आपण फ्लुइड दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय केलं, फ्लुइड देऊन आपण काय करतोय, O2 का देतोय समजलं, कार्बन मोनॉक्साईडची पॉइझनिंग होऊ नये म्हणून आपण O2 देतोय. आता आपण फ्लुइड का देतोय, तर मी सांगितलेलं तुम्हाला काय होतं, हायपोमिलिया होतो, हायपोव्हॉल्युमिया होतो. हायपोव्हॉल्युमियाला हायपोव्हॉल्युमिया प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं आपण, फ्लुइड दिलं. हायपोव्हॉल्युमिया आपण प्रिव्हेंट केला, त्याच्यामुळं काय होणार नाहीये, हायपोव्हॉल्युमिक शॉकतून हायपोव्हॉल्युमिक शॉक होती, ते पण आपण प्रिव्हेंट केलं. त्याच्यानंतर अजून आपण काय प्रिव्हेंट केलं? AKI आपण प्रिव्हेंट केला. अॅक्यूट किडनी किडनी इंजुरी पण आपण तिथेच प्रिव्हेंट केली. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स इलेक्ट्रोलाइट बॅलन्स पण आपण प्रिव्हेंट केला. कसा प्रिव्हेंट केला? आपण पेशंटला काय दिलं? RL दिलं. RLमध्ये काय आहे? सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे. ठीक आहे. आपण NH दिले पेशंटला, त्याच्यामध्ये सोडियम पण आहे. ठीक आहे. असं देऊन आपण काय केलं, पेशंटचं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हे केलं आणि आपण इमर्जंट फेजमध्ये अजून आपण काय करतो, पेशंटला व्हायटली स्टेबल करतो. व्हायटली स्टेबल आपण कसं केलं पेशंटला? जो हायपोव्हॉल्युमिया झाला होता, त्यामुळे पेशंटचा जो बीपी कमी झाला होता आणि आपण जे आपण फ्लुइड दिले, तर पेशंटचा बीपी जो आहे वर वर आला आणि स्टेबल झाला. आपण काय केलं, पेशंटला व्हायटली स्टेबल केलं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग आपण इनिशियल वुंड केअर करणार. इनिशियल वुंड केअर हे सगळं झाल्याच्या नंतर करणार. अगोदर आपण वुंडला किंवा पेनला प्रायोरिटी देत नाही. पेशंट म्हणतोय, "मला एवढं पेन होतंय, मला भाजतंय, मला जळतंय, मला आग होते." बघायचं नाही. कारण पेशंट वाचला तर हे सगळं पुढे आपण नंतर मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे अगोदर आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आयदर ऑक्सिजन और आयदर फ्लुइड. हे सगळं झाल्याच्या नंतर मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे जे आहे ते आपण बघायचंय. नेक्स्ट फेज आहे आपली ॲक्यूट फेज. दुसरी फेज ॲक्यूट फेज. ॲक्यूट फेजमध्ये आपण काय करतो, ॲक्यूट फेज ॲक्यूट फेजमध्ये पहिले तर आपण ड्युरेशन बघूया. ड्युरेशन कधीपासून असते. आपण इमर्जंट फेज कधीपासून म्हटलं, जेव्हा आपण पेशंट रिसीव्ह केला तोपर्यंत पासून ते फ्लुइडचं रिसससिटेशन कंप्लीट होईपर्यंत म्हणजे जवळपास एक 24 ते 48 तास आपली जी आहे ना, ती इमर्जंट फेज चालते. त्याच्यानंतर ही जी फेज आहे ती आफ्टर कंप्लीशन जिथून ती संपली होती तिथून हे सुरू होणार. आफ्टर कंप्लीशन ऑफ फ्लुइड रिसससिटेशन आफ्टर टू टू क्लोजर. जोपर्यंत जखम बंद होत नाही, तोपर्यंत आपली ॲक्टिव्ह फेज सुरू होणार. मग ही कधीपासून सुरू होणार? 48 ते 72 तासापासून सुरू सुरू होते. ठीक आहे. आणि संपते कधी? वुंड क्लोजरला. वुंड कधी क्लोजर होऊ शकतो? डिपेंड करतो तुमचा बर्न किती एक्सटेंटपर्यंत आहे. फर्स्ट डिग्री आहे, सेकंड आहे, थर्ड आहे किंवा फोर्थ आहे. जसं मी सांगितलं होतं, की फर्स्टमध्ये 3 ते 7 दिवसामध्ये होतो. याच्यानंतर ते 21 ते 28 दिवस लागतात. तर ते 3 ते 6 वीक लागतात. म्हणजे इतर मंथपासून ते इयरपर्यंत पण लागू शकतं.
ठीक आहे. अॅक्यूट फेजमध्ये ड्युरेशन आहे आपल्याला काय नंतर स्टार्ट कधी होतं हे आपल्याला सांगता येईल, पण कंप्लीट कधी होणार हे आपल्याला सांगता येत नाही. तर आपण अॅक्यूट फेजमध्ये आपण काय करणार? वुंड केअर करणार. कारण आपलं याच्यामध्ये मेजर प्रायोरिटी आपली अॅक्यूट फेजमध्ये काय आहे, की आपल्याला वुंड क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी आपली प्रायोरिटी काय असणार, की प्रिव्हेंट इन्फेक्शन. आपल्याला काय करायचंय? इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? हायपोकॅल्शियमिया प्रिव्हेंट करायचा. हायपोकॅल्शियमिया प्रिव्हेंट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? कर्लिंग अल्सर्स जे मी म्हटलं होतं, की इन्हेलेशन इंजुरी होते. इन्हेलेशनल इंजुरी होते. त्याच्यामुळे काय होतं पेशंटला कर्लिंग कर्लिंग अल्सर होऊ शकतात. हे काय कर्लिंग अल्सर काय असतात? एक प्रकारचे गॅस्ट्रिक इरिटेशनमुळे झालेले अल्सर असतात. कर्लिंग अल्सर काय असतात? गॅस्ट्रिक इरिटेशनमुळे झालेले अल्सर असतात, जे की बर्नमुळे, इन्हेलेशन इंजुरीमुळे होतात. इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे तो आपला थर्ड फेज जी आहे ती आपली रिहॅबिलिटेशन फेज. रिहॅबिलिटेशन फेज. रिहॅबिलिटेशन फेजमध्ये आपण काय करतो? रिहॅबिलिटेशन करतो. रिहॅबिलिटेशन ड्युरेशन जो आहे तो कधीपासून आहे? क्लोजर ऑफ वुंड. जेव्हापासून तो बंद होतो, तेव्हा ही रिहॅबिलिटेशन स्टार्ट होते. क्लोजर ऑफ वुंड टू ऑप्टिमल 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 ऑफ पेशंट जेव्हा एक ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी करतो, आणि जेव्हा स्वतःची कामं स्वतः करायला लागतो, जेव्हा तो त्याचा उदरनिर्वाह करू शकतो, तोपर्यंत त्याला आपण काय म्हणतो? रिहॅबिलिटेटिव्ह फेज म्हणतो किंवा ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी करायला लागलाय पेशंट, असं आपण म्हणतो. तर आता ह्या फेजमध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे? या फेजमध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे? तुमचं जे पेशंटचं जे हे झालंय सायकियाट्रिक सपोर्ट. फॉर एक्झाम्पल तुमच्या पेशंटला केमिकल बर्न झालेला आहे. केमिकल बर्नमध्ये काय झालं? ॲसिड अटॅक झाला समजा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हे जास्त करून मोस्ट कॉमनली इन फिमेल्स असतो. ठीक आहे. मोस्ट कॉमनली इन फिमेल्स ऑफ यंग एज. यंग एज. केमिकल बर्न आहेत आणि जे की पर्टिक्युलरली ॲसिड मुळे झालेले बर्न आहेत ना, ते मोस्ट कॉमनली यंग एजमधल्या फिमेल्समध्ये बघायला मिळतात. तर अशा ज्या यंग फिमेल्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला सायकियाट्रिक सपोर्ट देणं हे खूप गरजेचं असतं. पण हे कधी द्यायचं आपल्याला? रिहॅबिलिटेशन फेजमध्ये द्यायचं. ठीक आहे. स्टार्टिंगला जेव्हा अॅक्यूट फेजमध्ये, इमर्जन्सी फेजमध्ये पेशंट तुमच्या ह्याच्याकडे आलाय, इमर्जन्सीमध्ये आलाय, सायकियाट्रिक कॅज्युअल्टीमध्ये आलाय किंवा बर्न सेंटरमध्ये आलाय आणि तुम्ही तिथे फ्लुइड द्यायचं दिलंय सोडून, O2 लावायचं दिलंय सोडून आणि तिला सायकियाट्रिक सपोर्ट देतोय, नाही चालणार. सायकियाट्रिक सपोर्ट हा आपल्याला रिहॅबिलिटेशन फेजमध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला तिला? बाबा सांगायचं की आपण तिला कॉस्मेटिक सर्जरी करू शकतो. त्यानंतर तिला हा बर्नचा जे कॉन्ट्रॅक्चर झाले होते, बर्नचे जे कॉन्ट्रॅक्चर झाले होते, कॉन्ट्रॅक्चर म्हणजे काय? बर्नचे जे व्रण पडतात ना, व्रण. जागा तिथे झालेली भरलेली जागा असते. ती त्याचा जो व्रण असतो तो जसाच तसा तो खूप दिवस राहतो. काही-काही बर्नमध्ये तर तो आयुष्यभर राहतो. जसं की ॲसिड अटॅकमध्ये तो तसाच आयुष्यभर तो तसाच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याला आपण सांगू शकतो, की तुला कॉस्मेटिक सर्जरीज, प्लास्टिक सर्जरीज अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्चर आहे ते आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो किंवा ते आपण कसे बेटर करू शकतो. नंतर अजून पण तिची हे सगळं झाल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे त्याला आपण त्या संबंधित काउन्सिलिंग करू शकतो. काही-काही पेशंटला सुसायडल टेंडन्सीज पण होतात, की आता मी एवढा सुंदर होतो दिसायला आणि मी आता असा झालोय, तर मग मी आता जगून माझा काही फायदा नाहीये. आता मी मरणार वगैरे, वगैरे अशा पण पेशंटच्या भावना असतात. तर आपल्याला हे पण ॲज अ नर्स आपल्याला हे सगळं मॅनेज करायचं आहे. ठीक आहे. आता हे सगळं जे आपण फेजेस बघितले, ते एकदा आम्ही क्विक रिवाईज करतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले होती आपली इमर्जंट फेज. याला आपण रिसस्किटिव्ह फेज सुद्धा म्हणतो. याचं ड्युरेशन कधीपासून होतं? स्टार्ट कधी होते? ॲज सून ॲज पेशंट रिसीव्ह. एंड कधी होते? आफ्टर कंप्लीशन ऑफ फ्लुइड रिसस्किटेशन. त्याच्यानंतर फ्लुइड आपण कधी देणार? फर्स्ट प्रायोरिटीवर. जर पेशंटचा चेस्ट, हेड, नेक आणि बर्न नसेल, तर आपण त्याला फ्लुइड द्यायची आणि जर हेड, चेस्ट, नेकाला बर्न असतील, तर आपण त्याला O2 ऑन प्रायोरिटी बेसिस द्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक इम्पोर्टंट पॉइंट सांगतो. जेव्हा आपल्याकडे बर्नचा पेशंट येतो, तर इन फर्स्ट इन फर्स्ट 48 अवर्स डेथ ऑफ बर्न पेशंट इज ड्यू टू हायपोव्हॉल्युमिया. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो बर्नचा, तर त्याचा पहिल्या 48
तासामध्ये 24 ते 48 तासामध्ये जर त्याची डेथ झाली, तर ते कशामुळे आहे? तर ते हायपोव्हॉलेमिक शॉकमुळे आहे किंवा हायपोव्हॉलेमिया आहे. आणि जर आफ्टर आफ्टर 48 अवर्सनी जर त्याची जर डेथ झाली, तर ती कशामुळे होते? सेप्टिक शॉकने होते. सेप्टिक शॉक. सेप्टिक शॉक म्हणजे काय? इन्फेक्शन. इन्फेक्शनमुळे नंतर त्याची डेथ होऊ शकते. तर हा एक डायरेक्ट एम-सी-क्यू तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. नंतर बघत होतो आपण एमर्जन्सी फेज. एमर्जन्सी फेजमध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलंय, की फर्स्ट प्रायोरिटी आयदर O2ला द्यायची ऑर फ्लुइडला द्यायची. त्यानंतर सेकंड फेज होती आपली ॲक्यूट फेज. ॲक्यूट फेज कधी सुरू होते? तुमच्या कंप्लीशन ऑफ फ्लुइड रिसस्किटेशन टू द वुंड क्लोजरपर्यंत तुमची ॲक्यूट फेज सुरू होते. ॲक्यूट फेजमध्ये तुम्हाला काय करायचे? वुंड केअर करायचे, इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचे, कर्लिंग अल्सर प्रिव्हेंट करायचं आणि हायपोकॅल्सेमिया प्रिव्हेंट करायचा आहे. त्यानंतर तुमची थर्ड फेज होती रिहॅबिलिटेटिव्ह फेज. त्याच्यामध्ये तुमचं काय करायचंय? वुंड क्लोजर ड्युरेशन कधीपासून असणार आहे तुमचं? वुंड क्लोजर टू द ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी ऑफ द पेशंट. त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी काय असणार आहे तुमच्या? सायकियाट्रिक सपोर्ट देणं, कॉस्मेटिक सर्जरीबद्दल पेशंटला सांगणं, कॉन्ट्रॅक्चर प्रिव्हेंट करणं, नंतर पेशंटचे अदर काही सायकियाट्रिक प्रॉब्लेम असतील हे तुम्हाला सगळं मॅनेज करणं हे तुमचं काय आहे? रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये तुमचं काम आहे. आणि अजून त्यांना की सांगायचं की बाबा तुम्ही ह्या जे बर्न झाले तुमचं, तुमचे जे काही बॉडी इमेज डिस्टर्ब झाले, त्या डिस्टर्ब बॉडी इमेजचे तुम्ही पॉझिटिव्हली कसं सोशलाईज होऊ शकता, ह्याची तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन रिहॅबिलिटेटिव्ह फेजमध्ये पेशंटला द्यायची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघायचं की मॅनेजमेंट ऑफ बर्न. मॅनेजमेंट ऑफ बर्न आपल्याला याच्यामध्ये पूर्ण बघायचं की आपण कसं बर्न जो आहे तो आपण मॅनेज करतोय. ऑफ बर्न. मॅनेजमेंट ऑफ बर्नमध्ये किती पॉइंट आहेत? एक फ्लुइड. आपण काय-काय मॅनेज करतोय पेशंटचं? फ्लुइड देतोय पेशंटला. त्याच्यानंतर आपण काय करतोय? फ्लुइड देतोय. त्याच्यानंतर आपण पेशंटचं काय करतोय? वुंड मॅनेजमेंट करतोय. त्यानंतर आपण थर्ड काय करतोय? पेशंटचं न्यूट्रिशन. त्यानंतर अजून काय करतोय आपण? पेन मॅनेजमेंट. त्यानंतर अजून काय करतोय आपण? अँटिबायोटिक देतो. अँटिबायोटिक्स. एवढं आपण मॅनेजमेंट करतोय. तर जे आपण फ्लुइड देतोय, ठीक आहे? फ्लुइड देतोय, ही काय असली पाहिजे आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे फ्लुइड. पण कधी? जर पेशंटला हेड, नेक आणि चेस्टला नसेल तर. आणि हेड, नेक आणि चेस्टला असेल तर अगोदर आपण O2 कनेक्ट करायचा आणि मग नंतर फ्लुइड द्यायचं आहे. आणि ठीक आहे, फ्लुइड द्यायचं आहे आणि फ्लुइड कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? त्याचे काही फ्लुइड कॅल्क्युलेशन किती फ्लुइड द्यायचं? फ्लुइड कॅल्क्युलेशनचे काय आहेत? फॉर्म्युलेज आहेत. ते आपण बघणार आहोत. फ्लुइड किती द्यायचं? आता एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय, त्याला फ्लुइड द्यायचं, फ्लुइड रेशोसाठी द्यायचं, पण किती फ्लुइड द्यायचं हे कोण सांगणार? तर आपल्याला सांगितलेलं आहे ते पार्कलँडने. पार्कलँड फॉर्म्युला. हा मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर्म्युला आहे. याला बॅक्स्टर फॉर्म्युला सुद्धा म्हणतात. बॅक्स्टर फॉर्म्युला. हा पार्कलँड किंवा बॅक्स्टर हा काय म्हणतो? हा मोस्ट कॉमनली फर्स्ट तर हा मोस्ट कॉमनली यूज्ड आहे. मोस्ट कॉमनली यूज्ड फॉर्म्युला इन क्लिनिकल प्रॅक्टिस. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप इम्पोर्टंटली यूज केला जाणारा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला काय म्हणतो? तर फॉर्म्युला काय आहे? फ्लुइड इज इक्वल टू 4 into weight of patient into percentage TBA. म्हणजे काय? 4 into weight of patient into percentage of body surface area burn. म्हणजे जेवढं तुमचं पेशंटचं पर्सेंटेज बर्न आहे, त्याच्यानंतर पेशंटचं वजन आहे, त्याच्यानंतर त्याला काय करायचं? इंटू 4 करायचं. असं केल्यानंतर जेवढं व्हॉल्यूम येईल, तेवढं व्हॉल्यूम काय करायचं? तुम्ही पेशंटला फ्लुइड द्यायचं आहे. हे पर्सेंटेज ऑफ बॉडी सरफेस एरिया कसं काढायचं? हे मी तुम्हाला अगोदर फॉर्म्युलामध्ये सांगितलेलं आहे. कसं तुमचा रूल ऑफ 9 आहे, त्याच्यानंतर तुमचा 20-20 रूल आहे, लूप क्राउडेड चार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? तर पर्सेंटेज ऑफ बॉडी सरफेस एरिया इझिली एस्टिमेट करू शकता. वेट ऑफ पेशंट ते तुम्हाला माहीत असतं, आलं तर पेशंटचं वजन करायचं आणि त्याला इंटू 4 करायचं. आणि जे काही फ्लुइड येईल, ते त्याच्यातलं काय करायचं? समजा इथं तुम्हाला एक 60 इयर मेल आहे. ठीक आहे. आणि तो काय झालाय? 40% बर्न झालाय. काय झालाय? 40% बर्न झालाय. मग आपण काय करायचं? इथं 4 इंटू वेट किती आहे तुमचं? 60 इंटू टोटल बर्न सरफेस किती आहे एरिया? 40 आहे. मग हे किती येतं? 7 चोक 24 आणि 24 96
डबल झिरो जशा तसे एवढं ml आलं. तर आता पार्कलँड काय म्हणतो, हे जेवढं आलं याच्यातले काय करायचं, याला 2 पार्ट करायचे याचे. याला काय करायचे, याचे 2 पार्ट करायचे, म्हणजे याला डिव्हायडेड बाय 2 करायचं आणि फर्स्ट 8 अवर्स. फर्स्ट 8 अवर्समध्ये काय करायचं, डिव्हायडेड बाय 2 करून डिव्हाइड बाय 2 केलं तर 4, 8 4800 ml काय करायचं, पहिले 8 तासात द्यायचं आणि उरलेलं 16 तासामध्ये काय करायचं, 4800 ml द्यायचं. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामुळे जेवढं तुमचं फ्लुइड येणार ना, ते पहिल्या 24 तासामध्ये गेलं पाहिजे. किती? 24 अवर्समध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्यापैकी पण हाल्फ केल्याच्या नंतर पहिल्या 8 अवर्समध्ये हाल्फ गेलं पाहिजे आणि बाकीचं जे उरलेलं आहे, बाकीच्या 16 अवर्समध्ये हाल्फ गेलं पाहिजे, असं कोण सांगतं? पार्कलँड फॉर्म्युला सांगतो. नंतर दुसरा एक आहे आपल्याकडे इव्हान्स फॉर्म्युला. इव्हान्स फॉर्म्युला. इव्हान्स फॉर्म्युला काय म्हणतो? इव्हान्स फॉर्म्युला काय म्हणतो? कोलॉइड्स किती द्यायचे म्हणतो तुम्ही? 1 ml इंटू वेट इंटू पर्सेंटेज TBSA. त्याच्यानंतर तुम्ही RL किंवा NS किती द्यायचं म्हणतो? 1 ml इंटू वेट इंटू पर्सेंटेज TBSA. त्याच्यानंतर ग्लुकोज 5% म्हणजेच D5 किती द्यायचं म्हणतो तो? 2000 ml काय करायचं म्हणतो तो? ग्लुकोज देऊन टाकायचं म्हणतो आणि हे पण कसं करायचं माहिती आहे? हे पण 8 तासामध्ये काय करायचं? 8 तासामध्ये 8 अवर्समध्ये पहिल्या 16 अवर्समध्ये जसं आपण सेम पार्कलँडमध्ये केलं होतं, तसं हाल्फ जे येणार ते पहिल्या 8 तासामध्ये देऊन टाकायचं आणि उरलेलं हाल्फ काय करायचं? नंतरच्या 16 तासामध्ये द्यायचं. म्हणजे याचं काय राहील, की प्रत्येक फ्लुइडचं जे आहे ते आपण वेगवेगळं केलेलं आहे. कोलॉइड्सचं आपण वेगळं फॉर्म्युला आहे आणि RL आणि NS साठीचा वेगळा फॉर्म्युला आहे. पार्कलँड काय सांगतो? डायरेक्ट फक्त तुम्ही क्रिस्टलॉइड्स द्या. क्रिस्टलॉइड्समध्ये कुठले तुमचे RL, NS, DNS, त्यानंतर D5 हे सगळे काय तुमचे क्रिस्टलाइज आहेत आणि कोलॉइड्स कुठले आहेत तुमचे? तर तुमचं अल्बुमिन वगैरे असतात ना, हे तुमचे काय आहेत? कोलॉइड्स आहेत. मग इव्हान्स फॉर्म्युला काय म्हणतो, की कोलॉइड 1 ml इंटू वेट इंटू बॉडी सरफेस एरिया. त्यानंतर RL आणि NS काय करा, परत 1 ml इंटू वेट इंटू बॉडी सरफेस एरिया आणि ग्लुकोज काय करा, 2000 ml म्हणजे 2 लिटर स्टॅट ग्लुकोज देऊन टाका. त्याच्यातलं पण कसं हाल्फ अगोदर 8 अवर्समध्ये आणि नंतरचं 16 अवर्समध्ये हाल्फ देऊन टाका. त्यानंतर अजून एक थर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. थर्ड फॉर्म्युला आहे ब्रूक आर्मी फॉर्म्युला. आर्मी फॉर्म्युला. ब्रूक आर्मी फॉर्म्युला काय म्हणतो? थर्ड आहे ब्रूक आर्मी फॉर्म्युला. आपण काय करतो, कोलॉइड्स हा काय म्हणतो, कोलॉइड्स द्या. त्याच्यानंतर अजून काय द्या, RL द्या आणि अजून काय द्या, D5 द्या, सॉरी D5 द्या. कोलॉइड्स किती द्यायचे? 0.5 ml इंटू वेट इंटू TBSA आणि RL काय करा, 1.5 ml इंटू वेट इंटू TBSA आणि D25 काय करा, 2000 ml ॲज युज्युअल. जसं इव्हान्स फॉर्म्युलाने सांगितलं तसंच, फक्त इव्हान्स फॉर्म्युलाने काय सांगितलं होतं, कोलॉइड्स 1 सांगितलेलं आणि RL 1 सांगितलेलं. तसंच ब्रूक आर्मी काय म्हणतो, कोलॉइड्स 0.5 ml द्या आणि RL 1.5 द्या. म्हणजेच कोलॉइडचं 0.5 ml कमी केलं आणि तोच काय केलं, RL मध्ये ॲड केला. असं करून आहे, फक्त थोडेसे चेंजेस आहेत आणि शेवटी कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर जवळपास त्याचे सर्वांचे जे आहे ते कॅल्क्युलेशन जवळपास फ्लुइडचा जो आकडा आहे तो सेमच येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता फ्लुइड जे देतोय आपण ते ॲडिक्वेट झालं की नाही हे आपल्याला कसं कळणार? फ्लुइड जे आपण देतोय ते फ्लुइड जे रेसिस्किटेशन जे आहे ते ॲडिक्वेट होते की नाही हे आपल्याला कसं कळणार आहे? तर याचे काही क्रायटेरियाज आहेत. ते आपण जर फ्लुइड दिलेलं आहे ते हे झालेलं आहे की नाही, आपण जेवढं फ्लुइड रेसिस्केट करतोय ते इफेक्टिव्ह होतंय की नाही किंवा आपल्याला अजून फ्लुइड द्यायची गरज आहे का? हे आपण कसं ठरवणार आहे? त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत. बघूया आपण फ्लुइड रिसस्किटेशन. फ्लुइड रेसिस्किटेशन आपण जे दिलंय ते आपलं करेक्ट आहे का नाही हे बघायचं. काय बघायचं? तर आपण आउटपुट मॉनिटर करायचं. कुठलं आउटपुट? युरिन आउटपुट.
यूरिन आउटपुट मॉनिटर करायचं. जर ते 30 ml, 250 ml पर अवर असेल, तर पेशंटला पेशंट ओके आहे. पेशंटला ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणजे काय झालेला नाही आहे पेशंट आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे दोन्हीमध्ये पण जर प्रायोरिटी ऑप्शन आले, तर 30 ml ला तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता. फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकता. तुमचं 30 ml तरी युरिन आउटपुट हा हा आलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय बघू शकता तुम्ही सिस्टमिक बीपी हा तुमचा 90 पेक्षा 90 एचजी पेक्षा जास्त असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पल्स रेट जो आहे तो 120 पेक्षा कमी असायला पाहिजे. 120 पर मिनिट. 120 पल्स रेटपेक्षा तुमचा काय असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे. का? कारण जेव्हा पेशंटमध्ये हायपोव्हॉल्युमिया होतं, म्हणजेच काय होतं? टिश्यू परफ्युजन काय होतं? डिक्रीज होतं. टिश्यू परफ्युजन डिक्रीज होतं आणि हे टिश्यू परफ्युजन डिक्रीज झालेलं आहे. ते कम्पेन्सेट करण्यासाठी हार्ट काय करतं तुमचं? जोरात बीट करायला लागतं. कारण व्हॉल्यूम कमी आहे, टिश्यूपर्यंत तर रक्त पोहोचायला पाहिजे. मग हार्ट काय करतो? जोरात पंप करायला लागतं. जेणेकरून जेवढं काही आपल्याकडे व्हॉल्यूम आहे, त्या व्हॉल्यूममध्ये आपलं काम होऊ शकेल आणि पटापट आपण टिश्यूकडे फ्लूइड देत राहू. म्हणून हार्ट काय करतं? टॅकीकार्डिया होतं. टॅकीकार्डिया म्हणजे काय? पल्स रेट काय होतो? पल्स रेट काय होतो? वाढतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पल्स रेट कमी येतो, याचा अर्थ काय होतोय? की तुमचा व्हॉल्यूम वाढत आहे. सिस्टमिक बीपी वाढत आहे. 90 एमएमएचजी पेक्षा जास्त होत आहे सिस्टोलिक बीपी. याचा अर्थ काय? की तुमचं जे तुम्ही फ्लूइड रिसस्सिटेशन देत होतात, ते तुमचं सर्व व्यवस्थित होत आहे. ठीक आहे. एकदा आपण पूर्ण काय करूया? फॉर्म्युले बघूया, की आतापर्यंत मी तुम्हाला ते सांगितलं होतं फ्लूइड रिसस्सिटेशनचे फॉर्म्युले, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ठीक आहे. फ्लूइड मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतोय? फ्लूइड मॅनेजमेंट करतोय, वूंड मॅनेजमेंट करतोय, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतोय, पेन मॅनेजमेंट करतोय आणि अँटिबायोटिक्स करतोय. 5 गोष्टी आपण बर्नमध्ये करत असतो. फ्लूइड मॅनेजमेंटसाठी आपला पार्कलाईन फॉर्म्युला होता, जो की 4 mlचा आहे आणि हा मोस्ट क्लिनिकली युज्ड आहे. त्याच्यानंतर इव्हान्स फॉर्म्युला आहे, जो की काय सांगतो? कोलॉइड्स 1% द्या, आरएलएनएस 1% द्या आणि ग्लुकोज म्हणजे D5 जे आहे ते 2000 ml द्या. ठीक आहे. आणि ब्रुक आर्मी फॉर्म्युला होता, तो तुम्ही इथे खाली लिहिलेला आहे. ठीक आहे. ब्रुक आर्मी फॉर्म्युला काय म्हणतो? 0.5 ml इंटू वेट इंटू TBSA काय द्या? कोलॉइड्स द्या, RL 1.5 द्या आणि D5 काय करा? 2000 ml म्हणजेच 2 लिटर द्या. हे फॉर्म्युलाचं कॅल्क्युलेट करून आपण काय करू शकतो? पूर्ण फ्लूइड देऊ शकतो पेशंटला. त्याच्यानंतरचं मॅनेजमेंटमध्ये आपलं काय असणार आहे? तर वूंड मॅनेजमेंट. ठीक आहे. वूंड मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार? वूंड मॅनेजमेंटमध्ये डिपेंड करतं, की तुमच्या पेशंटचं जे बर्न आहे, ते किती पर्सेंट आहे किंवा किती एक्सटेंड पर्सेंट आहे आणि किती डीप आहे. जर वूंड सुपरफिशियल असेल, ठीक आहे. सुपरफिशियल असेल, तर आपण काय करतो? नॉर्मल ड्रेसिंग करतो आणि त्या ड्रेसिंगमध्ये आपण काय करतो? विथ टॉपिकल अँटिबायोटिक्स. टॉपिकल अँटिबायोटिक्स हे आपण पुढे बघणार आहोत. हे आपण पुढे बघणार आहोत. टॉपिकल अँटिबायोटिक्स कुठले यूज करायचे, कसे यूज करायचे हे आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर कधी-कधी आपल्याला डिब्राइडमेंट लागू शकतो. डिब्राइडमेंट लागू शकतो. डिब्राइडमेंट म्हणजे म्हणजे काय? जो बर्नमुळे जो झालेला तो जो हे असतो, डेड टिश्यू असतो. ठीक आहे. डेड टिश्यू त्याच्यानंतर जो स्लफ असतो. स्लफ म्हणजे काय? असा टिश्यू जो की बॉडी ऑर्गनपासून डिटॅच झालेला आहे. जे तुमची मेन बॉडी आहे, त्याचा जो तो वुंड आहे, पण बॉडीपासून तो डिटॅच झालेला आहे, पण तो वुंडमध्ये अजून आहे. असा टिश्यू म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? स्लफ असं म्हणतो. डेड टिश्यू, स्लफ आणि त्याच्यानंतर इस्कार. इस्कार म्हणजे काय? जे बर्नमुळे जे कॉन्ट्रॅक्चर झाले होते ना, ते कॉन्ट्रॅक्चर जे की जो ब्लॅकिश स्पॉट असतो त्याला आपण इस्कार म्हणतो. ठीक आहे. हा डेड टिश्यू आणि हा इस्कार आणि हे जे आहे ते आपण काढून टाकतो. त्याला आपण काय म्हणतो? डिब्राइडमेंट म्हणतो आणि डिब्राइडमेंटचे पण खूप प्रकार आहेत. आहे काही बायोलॉजिकल, आहे मेकॅनिकल आहे सर्जिकल. बायोलॉजिकलच आपण नॅचरल सुद्धा म्हणतो. बायोलॉजिकल किंवा नॅचरल. त्याच्यामध्ये बायोलॉजिकलमध्ये काय करतात माहिती आहे? मॅगेट्स किडे असतात, जे उंड खातात. ते अ, ब त्या बर्नच्या उंडवर सोडायचं आणि ते डिब्राइडमेंट होतं. पण ही खूप जुनी प्रॅक्टिस आहे आणि ही आजकाल यूज करत नाही. हे बंद आहे. ठीक आहे. त्यानंतर मेकॅनिकलमध्ये आपण काय करतो? फोर्सेप्स किंवा सिझर्सच्या मदतीने आपण हे जे वुंड आहे ते आपण काढतो आणि सर्जिकल म्हणजे काय? मग आपण डायरेक्ट पेशंटला ओटीमध्ये घेऊन जातो आणि तिथं जाऊन आपण पेशंटचं व्यवस्थित सगळं डिब्राइडमेंट करतो. ठीक आहे. कधी-कधी डिब्राइडमेंट पण कामी येत नाही आणि डिब्राइडमेंट कधी-कधी हे लागू शकतं पेशंटला ग्राफ्टिंग लागू शकतं.
ग्राफ्टिंग म्हणजे काय? प्लास्टिक सर्जरी करतो आपण पेशंटची. पेशंटचा दुसरा कुठलातरी पार्ट काढून फॉर एक्झाम्पल पेशंटच्या आता हाताला बर्न आहे, हँडला बर्न आहे आणि खूप जास्त बर्न आहे आणि वुंड खूप डीप असल्यामुळे आपण काय करतो, पेशंटच्या दुसरीकडला थाईजवरचा वगैरे कुठलातरी स्किनचा पार्ट काढतो आणि तो तिथे लावतो. स्वतःचा स्वतः पण लावू शकतो किंवा दुसऱ्याला डोनेट केलेला पण आपण लावू शकतो. त्याचे ग्राफ्टिंगचे पण वेगवेगळे टाइप्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आपण मॅनेजमेंट बघणार आहोत ते आहे आपलं पेन मॅनेजमेंट. ठीक आहे. पेन मॅनेजमेंट. पेन मॅनेजमेंट हे आपलं काही प्रायोरिटी नसतं. कधीच प्रायोरिटी नसतं. पेन हे आपलं कधीच प्रायोरिटी नसतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ओपिओइड्स देऊ शकतो. ओपिओइड देऊ शकतो. त्याच्यामध्ये पण पेन 2 प्रकारचं असतं. एक तर बर्नमुळे जे झालेलं पेन असतं आणि दुसरं एक असतं प्रोसिज्युरल पेन. प्रोसिज्युरल म्हणजे काय, आपण जे काही प्रोसिजर करतो आपण हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन आल्याच्या नंतर आपण त्याला वुंड केअर देतोय, ड्रेसिंग करतोय. ठीक आहे. ज्यामुळे जे पेन होतं ते पेन वेगळं आणि अजून हे बर्नचं पेन हे तर अगोदरच होतं आणि हे आपण अजून वाढवतो. तर अशा वेळी आपण काय करतो, पेशंटला ओपिओइड्स देतो ज्यामुळे त्याचं पेन कमी होईल. नेक्स्ट आहे मॅनेजमेंटमध्ये न्यूट्रिशन. आता पेशंटला बर्न झाले म्हणजे काय झालं, बर्नचा टिश्यू जो आहे त्याचं काय झालं, डिस्ट्रक्शन झालेलं आहे. डिस्ट्रक्शन ऑफ टिश्यूज ऑलरेडी पेशंटचं झालेलं आहे. म्हणून आपण पेशंटची आपली डाएट जी आहे ना, ती प्रोटीननी रिच असली पाहिजे. म्हणून आपण पेशंटला काय करतो, कॅलरी आणि दुसरी गोष्ट प्रोटीन. हे दोन्ही गोष्टी आपल्याला पेशंटच्या वाढवायला पाहिजे. कॅलरी ॲट तुमच्या पेशंटच्या 50 किलो कॅलरी इंटू बॉडी वेट प्लस 40 किलो कॅलरी इंटू बॉडी सरफेस एरिया बर्न. हा कॅलरी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे. 25 किलो कॅलरी इंटू बॉडी वेट करायचं आणि प्लस 40 कॅलरी इंटू बॉडी सरफेस एरिया करायचं. जेवढे किलो कॅलरीज येतील तेवढ्या किलो कॅलरीज पेशंटला द्यायला पाहिजे. त्यानंतर प्रोटीन्स पेशंटला किती द्यायला पाहिजे, तर 1.2 ग्राम टू 2 ग्राम पर केजी वेट. म्हणजे 10 किलोचं पेशंट असेल तुमचं, त्याला 15 ग्राम ते 20 ग्राम प्रोटीन दिलं पाहिजे. ठीक आहे. असंच याप्रमाणे या फॉर्म्युल्याने तुम्हाला कॅल्क्युलेट करून त्याचं जे न्यूट्रिशनची जी रिक्वायरमेंट आहे ती करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमचं 5th पॉइंट होता तुमचा अँटिबायोटिक्स. अँटिबायोटिक्स बर्नच्या पेशंटमध्ये खूप इम्पॉर्टंट प्रायोरिटी आहे आफ्टर फ्लूइड आणि O2. फ्लूइड आणि O2 झाल्याच्या नंतर तुमची नेक्स्ट प्रायोरिटी येते ती म्हणजे अँटिबायोटिक्स. अँटिबायोटिक्स द्यायलाच पाहिजे, नाहीतर पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जाणार आणि पेशंट तिथे डेथ होऊ शकते. त्यामुळे अँटिबायोटिक्स जे आहेत ते एक तर आहेत टॉपिकल, दुसरे आहेत आपण इंट्राव्हेनस देतो ते. आयव्ही. टॉपिकलमध्ये आपले कुठले आहेत, तर सिल्वर नायट्रेट आणि सिल्वर सल्फा, सिल्वर सल्फा, सल्फा डायझिम, सल्फा डायझिम. आणि आयव्हीमध्ये आपण वेगवेगळे जे अँटिबायोटिक्स येतात ते इंट्राव्हेनस आपण अँटिबायोटिक्स देऊ शकतो, जसं की पिपरसिलिन, पिपरसिलिन प्लस टॅझोबॅक्टम, टॅझोबॅक्टम, त्याचं पिप्टाज ह्या ब्रँड नेमने सगळे जणाला ओळखतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे देतो, नेरोपेनम. अँटिबायोटिक्स आहेत जे आयव्ही आपण पेशंटला देऊ शकतो इन बर्न्स. आणि जे टॉपिकल्स आहेत जे की आपण फक्त बर्नमध्ये देतो, की सिल्वर नायट्रेट आणि सिल्वर सल्फा. सिल्वर सल्फा आणि सिल्वर नायट्रेट. पण सिल्वर जो आहे ना, तो एक मेटल आहे आणि जो आपण पेशंटला दिल्याच्या नंतर पेशंटमध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतात. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतात कारण तो जो आपल्या बॉडीमधले जे इलेक्ट्रोलाइट त्याच्याशी तो कम्पीट करू शकतो. त्यांच्यामुळे पेशंटला काय केलं पाहिजे, नर्सिंग ऍक्टिव्हिटी इथे काय असणार आहे, आपली नर्सिंग ऍक्शन काय असणार आहे जेव्हा पेशंटला सिल्वर सल्फा लावतो तेव्हा, तर पेशंटला इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्ससाठी इम्बॅलन्स मॉनिटर करत राहायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून काय होऊ शकतं, सिल्वर सल्फामध्ये पेशंटला नेफ्रायटिस होऊ शकतो. अगोदरच आपल्या हायपोव्होलेमियामुळे पेशंटला AKI होऊ शकतो आणि हे परत सिल्वर सल्फामुळे आपण किडनीचं अजून एक कॉम्प्लिकेशन क्रिएट करतो, ते म्हणजे नेफ्रायटिस. ठीक आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर व्हिडिओ हा आपला खूप मोठा झाला आहे. त्याच्यामुळं हा बर्नचा जो टॉपिक आहे याचे MCQ जे आहे आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये घेणार. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बर्नचे आपण जे MCQ जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये हा आपला पार्ट 1 राहील बर्नसाठीचा आणि पार्ट 2 मी नंतर लॉन्च करेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, बर्नचे फक्त MCQ बघणार आहोत. त्यामुळे हे जो व्हिडिओ आहे
तुम्ही काय करा लगेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुम्हाला कंप्लीट थिअरी आणि YouTubeवर अशी फ्री थिअरी तुम्हाला मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण थिअरी फ्री मिळेल आणि त्याच्या प्लस त्याचे एम-सी-क्यू पण मिळतील आणि हे एम-सी-क्यू जे असणार ते सगळे एक्झाम ओरिएंटेड असणार. एक्झाम ओरिएंटेड तुमचे सगळ्यांनी एम-सी-क्यूच्या मध्ये सगळे क्लिअर करून घेणार आहे. ज्यामुळे तुमचा हा बर्नचा टॉपिक आहे. तो तुम्हाला नंतर याच्यानंतर तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये बर्न वाचायची गरज पडणार नाही. याची गॅरंटी मी देतो. असा हा तुमच्याकडून मी टॉपिक करून घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपला एम-सी-क्यूचा लवकरच सेशन येईल. ठीक आहे. थँक यू.